सर्व लहान भक्तांना सप्रेम जय गुरु. आज आपल्यासोबत दस्तूरनगर या भागातील एक प्रभा कॉलनी या भागातील एक लहानुजी भक्त आहेत आणि ते त्यांच्या जीवन प्रवासात आलेले लहानुजी बाबांचे अनुभव आपल्याला सांगणार आहेत. सर जय गुरु. जय गुरु. जय लहानुजी बाबा. जय लहानुजी. सर्वात आधी तुमचा परिचय द्या. हो, मी शिवहरी रामभाऊजी भोंबे. अच्छा. आणि मूळ राहणार? मूळ गाव माझं वर्धी ब्राह्मणवाडा, तालुका जिल्हा अमरावती. हो. अमरावती ते मोर्शी रोडवर पिंगळा देवी देवस्थानच्या अलीकडे ते गाव आहे. बर. तुम्हाला श्री संत लहानुजी बाबाचा दर्शनाचा ध्यास कसा लागला ते सांगा. मी त्यावेळी मॅट्रिक झालो आणि मॅट्रिक झाल्यानंतर मला लहानुजी बाबाचे हे कीर्ती ही बऱ्याच लोकांच्या तोंडून समजली, परंतु पाहण्याचा योग नव्हता. आमचा योग असा आला 70 सालामध्ये की आम्ही मित्रमंडळी 10-15 जण पायदळच आमच्या गावावरून निघालो. आणि निघाल्यानंतर आम्ही वाटेत वरखेडला आमची काही शिदोरी वगैरे आणली होती, तर आम्ही रात्रभर मुक्काम केला, तिथे जेवण केलं. दुसऱ्या दिवशी निघालो तर आम्ही धामंत्री ठिकाणी आलो. धामंत्रीला आंघोळ केली. आंघोळ केल्यानंतर आम्ही त्यावेळेस महाराज विधी व्यवस्थात म्हणजे होते आणि बरेचसे भक्तजन होते आणि आम्ही बराच वेळ तिथं म्हणजे एक दिवसभर तिथेच थांबलो. तिथे थांबल्यानंतर महाराजांचं दर्शन केल्यानंतर 3-4 वेळा दर्शन केलं, परंतु महाराजांनी एकच सांगितलं, लाईन्या कुठे चालला बे, जाऊ नको. असे म्हणजे याच्यावर इथंच बस, थोडं इथंच असा थांब, असं कर. पुन्हा गेलो. पुन्हा अरे भटकू नको, अरे भटकू नको, म्हणजे असे शब्द झाले. त्यानंतर मला 1 महिन्याच्या आत दिनांक 20/11/70 मला मास्टर की आपली मी ज्युनियर PTC झालेलो होतो, मॅट्रिक ज्युनियर PTC. आणि त्यानंतर मला चांदोरीले पंचायत समितीमध्ये अपॉइंटमेंटचे लेटर आलं आणि त्यानुसार मग मी महाराज असतानाच 70 मध्ये महाराज होतेच. 70 मध्ये महाराज जिवंत भेट झाली ना. हो. त्याच्यानंतर मग लागल्यानंतर पुन्हा मला मग ध्यास लागला आणि मला त्याविषयी गोडी वाटली, म्हणून पुन्हा आम्ही भातकुलीला होतो. भातकुली रेणुकापूर म्हणून आहे पुलगावजवळ. तिथून 4-5 जण अजून पुन्हा गेलो आम्ही. महाराजांचं दर्शन झालं आणि दर्शन झाल्यानंतर मला त्यांनी असा अनुभव दिला की तू कुठेही जाऊ नको, तुझं सगळं बरोबर होते. आणि आजपर्यंत मला सगळ्या गोष्टीचा अनुभव आलेला आहे. आणि महाराज साक्षात आत्ता मी जाऊन आलो, 2-3 वेळा जाऊन आलो. त्या दिवशी स्पेशल गाडी करून गेलो. तर त्या दिवशी सगळेजण उठायचेच होते, पण महाराज असे जिवंतच आहे म्हणजे असं वाटलं मला. आणि अभिषेक वगैरे केला. माझी मुलगी सोबत होती. माझा मुलगा तिकडे आहे पुण्याला आणि तिथे तो हे IAS हे करून राहिला. असं वाटलं मला म्हणजे की महाराजांची माझ्यावर खूपच म्हणजे हे आहे, म्हणजे वरदहस्त आहे. आणि आता पुढील वेळी पावळे साहेबांनी सांगितलं होतं की तुम्ही मुक्कामी याल, मुक्कामी येऊन जाईल. आणि दुसरी गोष्ट अशी का महाराज मला प्रत्यक्ष अशी आता मी 52 जे आहे आपली सावरकर साहेबांनी लिहिली ती वाचत असतो. अशा प्रकारचा तुमचा प्रवास झाला, जीवन प्रवास. आणि मग तुम्ही शिक्षकी पदावर पूर्ण सर्व्हिस केली? बरोबर. त्याच्यानंतर नाही, शिक्षकी पदावर असताना मी खरोखर महाराजांचा ध्यास होता, परंतु मी ग्रॅज्युएशन केलं. त्यातच BA केल्यानंतर मला BEdलाही नंबर लागला आणि BEdसुद्धा केलं आणि मुक्त विद्यापीठातून. आणि त्यानंतर मला पदवीधर शिक्षक म्हणून माझं प्रमोशन झालं धारणीला. धारणी पंचायत समिती म्हणजे एकदम म्हणजे आदिवासी भाग आहे. तिथून प्रमोशन झाल्यानंतर पुन्हा मग मी तिवसा पंचायत समितीला आलो. तिथे केंद्र प्रमुख झालो. केंद्र प्रमुख झाल्यानंतर मी तिथे विस्तार अधिकारी झालो आणि शेवटच्या क्षणाला मी BEO ब्लॉक एज्युकेशन ऑफिसर म्हणजे गट शिक्षण अधिकारी. कुठे? तिवशालाही आल्यानंतर मी धामंत्री माझ्याकडे गाव होतं म्हणजे शाळा तपासणी तालुक्यात एकच पोस्ट असते ते. तर मी तिथे शाळा तपासणी झाल्यानंतर 1-2 शिक्षक घेऊन तिथूनच पायदळ आपली वर्धा नदी ओलांडून महाराजांच्या दर्शनाला जात होतो.
म्हणजे महाराजांच्या विषयी मला म्हणजे भलतीच म्हणजे आपुलकी आपुलकी आणि महाराज अजूनही. हो प्रत्यक्ष माझ्यासोबतच आहे. बरोबर. जिथे जातो तिथे संगती. हो, हो. तर खरोखर महाराज मला म्हणजे एक हेच वाटते, प्रेरणास्थान वाटते. हो अशा प्रकारचे महाराजांची माझ्यावर वर्ध असतात. त्याचप्रमाणे आमच्या घरीसुद्धा आता मिसेस त्या उपनिबंधक ऑफिसमध्येच गेली आहे. ती आता रिटायर होते बरोबर. 31 डिसेंबरला. अच्छा. तुम्हाला किती वर्ष झाले सेवानिवृत्त होऊन? मला 31/3/8 म्हणजे जवळजवळ 17 वर्ष होते. आता या मार्च म्हणजे 17 वर्ष 18 वर्ष कंप्लीट होते 26ला. अच्छा. 31/3/26ला 18 वर्ष. 18 वर्ष. तर सर, तुम्ही जी काही माहिती सांगितली याकरता मी तुमचा आभारी आहोत. जय गुरु. जय गुरु. जय गुरु. श्री समर्थ लहानूजी महाराज की जय.